दिवाळी फराळातील आज आपण खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी भरपूर पदर सुटलेली शंकरपाळी कशी करायची ते बघणार आहोत। शंकरपाळी तेलात विरघळू नये, छान खुसखुशीत व्हावी, त्याला भरपूर पदर्स पडावे यासाठी आपण एक स्टेप इथं करणार आहोत, ज्याने शंकरपाळीला भरपूर लेयर्स पडतात। वाटीचं आणि वजनाचं आपण दोन्ही प्रमाण बघणार आहोत, त्यामुळे पहिल्याच प्रयत्नामध्ये खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी तुम्हाला सुद्धा करता येईल। यासाठी व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक मेजरिंग कप घेतलाय जो 120 ml चा आहे आणि एक आपली घरातील जी नॉर्मल आपली वाटी असते ती वाटी मी इथे घेतलेली आहे। आता मेजरिंग कपाने भरून आपण साखर घेतली आहे। आता वाटीचं प्रमाण बघूया। आता हेच प्रमाण वाटीच्या प्रमाणात पाहिलं तर सपाट वाटी भरून आपली साखर भरली आहे, तर तुम्ही वाटीच्या किंवा मेजरिंग कपाच्या कोणत्याही प्रमाणात घेऊ शकता। तर वाटी ही सगळ्यांच्या घरात असते, त्यामुळे मी वाटीच्या प्रमाणानेच तुम्हाला प्रमाण दाखवतेय। तर इथे आपण एक वाटी साजूक तूप घेतले। तूप खूप जास्त पातळही नाहीये आणि खूप जास्त घट्टही नाहीये। या प्रमाणात एक वाटी आपण तूप घेतले। तूप एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचंय। तुपाचं प्रमाण थोडं जरी जास्त झालं तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळते। यामध्ये आपण आता एक वाटी साखर घेतली आहे। साखर मी इथं थोडीशी शिगलावून घेतली, म्हणजे 2 चमचे वरती एक्स्ट्रा घातलेली आहे, म्हणजे मला थोडीशी गोड शंकरपाळी हवी आहे म्हणून मी घातली आहे। ज्यांना खूप जास्त गोड नको असेल त्यांनी सपाट वाटी साखर घातली तर गोडाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं। यामध्ये त्याच वाटीनं एक वाटी पाणी घालायचंय। पाण्याच्या ऐवजी इथं तुम्ही दूध सुद्धा वापरू शकता। आता यातील साखर आपल्याला आहे ती विरघळून घ्यायची आहे, त्यासाठी हे पातेलं मी गॅसवरती ठेवतेय आणि याच्यातली साखर विरघळेपर्यंत आपण याला गरम करून घेऊया। इथं आपल्याला अजिबात हे मिश्रण आटवून घ्यायचं नाहीये किंवा साखरेचा कसलाही प्रकारचा पाक तयार करून घ्यायचा नाहीये। साखर विरघळली की गॅस बंद करून याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय। तोपर्यंत आपण पीठ सुद्धा मोजून घेऊया। तर सुरुवातीला मी 3 वाट्या गच्च भरून दाबून असं हे पीठ भरून घेतलंय, म्हणजे 125 ग्रॅम पीठ यामध्ये मावलं। आता या पद्धतीने पहिले 3 वाटी टाकले। आता ही शेवटची वाटी, ही शेवटची चौथी वाटी आपण इथे घेतलेली आहे, म्हणजे 4 वाट्या दाबून पीठ भरून घेतलं तर आपलं 500 ग्रॅम एवढं हे पीठ आहे। मैद्याचं पीठ डायरेक्ट न वापरता आपल्याला हे पीठ मैद्याच्या चाळणीनं चाळून घ्यायचंय, म्हणजे यामध्ये काही घाण कचरा असेल तर तो निघून जातो। यासाठी पीठ नेहमी चाळून घ्यायचं आणि नंतर शंकरपाळ्या करायला घ्यायच्या। सगळं पीठ चाळून घेतलं। यामध्ये चिमूटभर आपण मीठ घालून घेऊया। यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायची। मीठ घातल्यामुळे शंकरपाळीचा जो गोडवा आहे तो छान बॅलन्स होतो आणि शंकरपाळीला चवही छान येते। आता आपण जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे तुपाचं आणि साखरेचं, ते रूम टेम्परेचरला आलेलं आहे। एकदम हे मिश्रण पिठामध्ये न घालता थोडं थोडं मिश्रण घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचंय। इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझ्या चॅनलवरती रेसिपी पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच रेसिपी तुम्हाला पुढे सुद्धा पाहता येतील। या पिठाचा आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे, एवढं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। यामधलं जर मिश्रण एखाद चमचा राहिलं असेल तर काही हरकत नाही, कारण कधी कधी मैद्याच्या नुसार आपल्याला पाणी कमी जास्त लागू शकतं। 1 चमचाभर पाणी माझं शिल्लक राहिलं आणि पिठाचा मी असा गोळा तयार करून घेतला। तर पीठ बघू शकता या पद्धतीने मळून घेतलंय। याला भरपूर असे लेयर्स आलेले आहे। पीठ आपल्याला गव्हाच्या पिठासारखं खूप मळून घ्यायचं नाहीये, फक्त त्याचा एक गोळा होईल असंच पीठ मळून घ्यायचंय। आता हे पीठ आपल्याला एक 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचंय। त्यानंतर बघा आपलं हे पीठ व्यवस्थित भिजलंय। यापेक्षा खूप जास्त वेळ सुद्धा भिजवायचं नाही, नाहीतर मग शंकरपाळ्या लाटताना खूप त्रास होतो। आता याच्यातील मोठा गोळा मी काढून घेते, कारण आपल्याला थोडीशी जाडसर अशी शंकरपाळी लाटायची आहे। तुम्ही बघू शकता आतून भरपूर लेयर्स आलेत, फक्त आपल्याला ह्याचा एक व्यवस्थित असा एका आकारात गोळा तयार करून घ्यायचा आहे। एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलंय आणि आता आपण शंकरपाळीसाठी पोळी लाटायला घेऊया। तर पोळी लाटताना आपल्याला आपण नेहमी चपाती करतो त्या पद्धतीने ह्याची मी पोळी लाटून घेतलीये। खूप जास्त जाड लाटली नाहीये। सुरुवातीला लाटताना आपल्याला पातळच पोळी लाटून घ्यायची आहे। शंकरपाळीला भरपूर लेयर्स यावे, शंकरपाळी खुसखुशीत व्हावी, यासाठी आपण ही अशी पोळी लाटून घेतल्यानंतर एकावरती एक अशी घडी करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा या पद्धतीने याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ह्याची पोळी लाटून घ्यायची। म्हणजे अशी पोळी लाटल्यानंतर शंकरपाळी तुमची मस्त अशी तेलात गेल्यानंतर त्याला भरपूर असे लेयर्स येतात। पण जर पोळी लाटत असताना पोळी जर तुम्ही खूप जास्त पातळ लाटून घेतली तर शंकरपाळीचे पदर खुलत नाही। त्यामुळे शंकरपाळीचे आपल्याला पोळी लाटून घेताना थोडीशी जाडसर अशी पोळी आपण इथे लाटून घ्यायची, म्हणजे शंकरपाळीचे पदर छान खुलतात। आता आपण ह्याच्या साईडच्या कडा आहेत त्या काढून घेऊया आणि याला मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कापणीच्या आकारात सुद्धा शंकरपाळ्या तयार करू शकता। शंकरपाळी कट करत असताना जर फिरकी असलेला शंकरपाळीचा जो चमचा असतो त्याने जर तुम्ही शंकरपाळी कट करून घेतली तर शंकरपाळीला पदर अजिबात सुटत नाही। त्यामुळे एकतर तुम्ही पिझ्झा कटरनं किंवा सुरीच्या साह्याने याला कट करून घ्यायचंय, म्हणजे त्याचे भरपूर पदर सुटतात। एकाच आकारामध्ये सगळ्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या, म्हणजे दिसायला सुद्धा त्या खूप छान दिसतात। तर हे पहा या पद्धतीने थोडीशी जाडसर असणारी मी शंकरपाळी कट करून घेतलीये। आता सगळ्या शंकरपाळ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत।
या पद्धतीने बाकीच्या शंकरपाळ्या सुद्धा करून घ्यायच्या। आता इथं आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे। एक छोटासा तुकडा घालून पाहायचा। तेलाचं टेम्परेचर चेक करून पाहायचं, तेल व्यवस्थित तापलेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या। शंकरपाळी तळताना थोड्या थोड्या शंकरपाळ्या तेलामध्ये तळून घ्यायच्या। एका वेळेस कढईमध्ये मावेल एवढ्या शंकरपाळ्या तेलात घालायच्या। एका वेळेस जर तुम्ही खूप जास्त शंकरपाळ्या तेलात घातल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि शंकरपाळी तेलामध्ये विरघळते। 1 मिनिटभर शंकरपाळी छान सेट झाली की मगच आपण ह्याला झाऱ्याने या पद्धतीने हलवून घ्यायचंय। लगेच जर तुम्ही ह्याला हलवून घेतलं तर शंकरपाळीचे जे पदर खुलत असतात ते न खुलता शंकरपाळ्या तेलामध्ये तुटून जातात। तर या पद्धतीने बघा शंकरपाळीला भरपूर लेयर्स येतात। मीडियम फ्लेमवरती शंकरपाळीला छान असं फुलून द्यायचंय। मस्त त्याचे पदर्स खुलतात आणि शंकरपाळी मस्त खुसखुशीत होते। शंकरपाळी आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची। त्यापेक्षा तुम्ही जर खूप जास्त डार्क कलरवरती शंकरपाळी तळून घेतली तर ती थोड्या वेळानंतर आणखीन जास्त डार्क होते, कारण त्याची कुकिंग प्रोसेस काढल्यानंतर सुद्धा चालू असते। त्यामुळे त्याला खूप जास्त डार्क कलर येतो। त्यामुळे गोल्डन कलर आला की मग तुम्ही शंकरपाळ्या काढून घेऊ शकता आणि मस्त अशा आपल्या खुसखुशीत शंकरपाळ्या बनवून तयार होतात। या पद्धतीने शंकरपाळी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत।